नमस्कार मंडळी, आम्ही आलो होतो आमच्या वहिनीच्या माहेरी। आज वहिनीच्या बहिणीची म्हणजेच आमच्या माऊची आज हळद होती। ही आहे माझ्या काकांची फॅमिली। त्यांचं नवरीसोबतचं फोटोशूट चालले आणि हे आहेत पाठी उभे आहेत ते म्हणजे बाळगोपाळ। नवरीच्या अगदी पाठोपाठ आमचे बाळगोपाळ उभे आहेत ते करवले म्हणून। आमच्याकडे छोट्या तसेच मोठ्या मुलांना सुद्धा सहखुशीने थोडे थोडे पैसे दिले जातात। नवरीने आमच्या करवल्यांना बोलवले आहे आणि पाठोपाठ उभे केले आहे। आता हा नवरीचा भाऊ आणि माझा मोठा दादा त्यांचं फोटोशूट चालले। ही माऊचं म्हणजेच प्रणालीचं हळद आणि लग्न मे महिन्यात होतं, पण मी व्हिडिओ एडिट केला नसल्यामुळे व्हिडिओ अपलोड केला नव्हता। आता ही आहे माझी वहिनी आणि दादा म्हणजेच माऊची बहीण। त्या दोन बहिणी आणि एक भाऊ म्हणजे तिघंजण आहेत एकूण। आता नवरीला सगळ्यांनी भरपूर अशी हळद लावून घेतली आहे। आत्ता वाजले होते 4:30 आणि इथे ताईंनी बनवला होता चहा, मस्त असा गरमागरम चहा बनवला होता। मी चहाचा आस्वाद घेतला आणि आता मी आले थेट किचनमध्ये। इथे वहिनीची आई आणि महिला मंडळ वर्गाच्या गप्पा सुरू होत्या। सर्व महिला मंडळ वर्ग अंबाड म्हणजेच करंदी सोलण्याचं काम करत आहेत। हळदीला रात्री चिकनसुद्धा बनणार आहे, पण जे चिकन खात नाही त्यांसाठी ही आंबाडीचा रस्सा करणार आहेत। दुसरं काय काय जेवण शिजते ते आपण बघायला जाणार आहोत, पण हा छोटासा व्हिडिओ हळदीच्या आदल्या दिवशीचा म्हणजे साखरपुड्याच्या दिवशीचा आहे। इथे वड्यांची तयारी चालू आहे मस्त अशी। हळदीसाठी जे वडे बनतात म्हणजे त्यांना आम्ही घाऱ्या म्हणतो, ही तयारी आदल्या दिवशीच केली जाते आणि हे वडे अगदी जबरदस्त अशा चवीचे असतात। आता हा आहे वहिनीच्या घरच्या मागचा परिसर। वहिनीचं घर हे शेतातच आहे आणि इकडे सर्व तुम्हाला शेती, निसर्गरम्य अशी वातावरण दिसत आहेत। ह्यांच्या गावाचं नाव आहे मुळे आणि हे अलिबागपासून अगदी 10 ते 15 मिनिटं अंतरावर आहे। निसर्गरम्य वातावरणात डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं हे मुळे हे गाव। आता जेवणाची तयारी बघूयात। ह्या गावच्या सुगरण काकी सर्व लग्न कार्यांमध्ये जेवण बनवायला जात असतात, त्यामुळे त्यांच्या हातच्या जेवणाला भन्नाट अशी चव आहे। इथे त्या आमची फेमस अशी चवळीची सुकी भाजी बनवत आहेत, तसेच वाटाणेसुद्धा त्यांनी उकळून घेतले आहेत। वाटाण्याची सुद्धा उसळ त्या बनवणार आहेत। एवढं जेवण करतात तरी त्यांची स्माईल तुम्ही बघितली असेल। अगदी न कंटाळता मोठ्या प्रमाणात जेवण ह्या काकी बनवत असतात। मी फोटोशूट करत आहे समजल्यावर त्यांना खूप आनंद झाला। मस्त असा झणझणीत अंबाडीचा रस्सासुद्धा त्यांनी दुसऱ्या चुल्यावर बनवला आहे। अंबाडीचा झणझणीत असा रस्सा हा बघा दुसऱ्या चुल्यावर त्यांनी शिजवला आहे। आता मी आले आहे मांडवामध्ये आणि ते मांडवामध्ये मांडव थापणी चालू होती। आमची सगळी मंडळी, माझ्या आई, पप्पा, आत्या, तसेच आमचा छोटा आर्य बसला होता। सर्व पाहुणे मंडळी मांडवात बसून हळदीची शोभा वाढवत होती। मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय मंडळी।